मला आहे ना असं वेगवेगळ्या ठिकाणचं आहे ना डिशेस ट्राय करायला खूप जास्त आवडतात, खायला स्पेशली आणि बनवायला सुद्धा बरं का. पण खायला मला तिथलं काहीच भेटत नाही. आमच्यासोबत असंच होतं, आम्ही जेव्हाही कुठे जातो ना असं वेगवेगळ्या ठिकाणी, तर आम्हाला तिथलं ऑथेंटिक फूड खायलाच भेटत नाही, का माहिती का. पण मी म्हटलं आज घरी आपण काहीतरी ट्राय करूया. आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती की ना हिमाचली फूड ट्राय करायचे, म्हणजे सिड्डू असेल किंवा तिथली डाळ वगैरे जे आहे ना त्या सगळ्या ट्राय करायच्या होत्या. तर म्हटलं आज आपण काहीतरी बनवूया घरी, आज वेळ पण आहे सो बनवणार आहे. आणि इथून पुढे मी जेवढे दिवस माझ्याकडे आहेत म्हणजे सुट्ट्या आहेत तोपर्यंत मी रोज एक एक बनवून खाणार आहे आणि तुम्हालासुद्धा मी दाखवणार आहे. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा बरं का ही रेसिपी. खरंच बघूनच एवढे भारी वाटतं ना, खायला तर कमाल असणार आहे मला माहिती आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, हे तर मी आग्रहाने सांगेलच. तर चला बनवूयात. मी काय बनवते ते सांगते. तर भात आहे आपला, साधा भात, आणि त्याच्यासोबत ना चोसे की डाळ म्हणजे उडदाची डाळ आहे. पण ती बनवण्याची पद्धत वेगळी आहे, सो ती आपण बघूयात आणि खायला तर कमाल असणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर इथं आहे ना मी उडदाची डाळ घेतली आहे, साधारण अर्धे वाटी घेतली मी. तिला छान धुवून आहे ना आता ह्याला भाजून घ्यायची आपल्याला. एक मी कढईमध्ये तेल वगैरे काहीच टाकलं नाही. डाळ भाजते तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊयात. तर इथं तुम्हाला दिसत असेल मी काय काय घेतले. ह्याला बारीक करून घेतलं, त्यानंतर साधे मसाले घेतले, गरम मसाला, हळद आणि थोडंसं लाल तिखट. तर हे आता डाळ भाजून झाली, तिला पुन्हा एकदा ना अशी ओबडधोबड बारीक केली. कढईत तेल घालून आपण जी हिरवी पेस्ट केली होती ते घातली आणि डाळ जी बारीक केली होती ती घालून ना छान मिक्स करून घेतलं. आणि पुन्हा त्याच्यात मसाले घातले आणि एक ग्लासभर पाणी घालून ना ह्याला छान असं मिक्स करायचं, त्याच्यासोबत मीठ घालायचे. आता इकडे भातसुद्धा तयार आहे, आपली डाळसुद्धा तयार आहे. खाऊन बघूयात कशी झाली. आणि एक नंबर झाली माहिती का खायला. तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.